रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज मी परत खूप चांगला फ्लॅट दाखवतोय। फ्लॅट जर आपण बघितला तर हा फ्लॅट पाच पखाडीला परिजात नावाची एक सोसायटी आहे। खरं तर ही परिजात सोसायटी 1968ला स्थापन झाली होती, पण मग ते सोसायटीच्या नंतर स्थापन झाल्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती रिडेव्हलपमेंटमध्ये गेली आणि साधारणतः 2019ला परत रिडेव्हलपमेंट करून, तसं थोडक्यात मला सांगायचं म्हणलं तर 2019ला ही बिल्डिंग घर तयार झालेलं आहे आणि तेच घर आहे। याचे कार्पेटचा जर विचार आपण केला तर साधारणतः 900 कार्पेट असणार आहे, अधिक त्याच्यामध्ये एक आपल्याला पार्किंग मिळेल आणि याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये ह्या 3 BHKचा मेंटेनन्स असू शकतो। खरं तर घर खूप चांगलं आणि चांगल्या लोकेशनला आहे, पण मला असं वाटतं तुम्ही संपूर्ण घर कसं आहे ते बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल की हे फ्लॅट कसा आहे किंवा काय आहे। मेन मोक्याच्या जागेवरती पाच पखाडी लोकेशनला हा फ्लॅट असेल, जिथून सगळ्या सुखसुविधा तुम्हाला जवळ असणार आहेत। हॉस्पिटल्स म्हणा, भाजीपाला, शाळा, हॉटेल्स। जे मंडळी घोडबंदर रोडला जायला टाळणार आहेत किंवा बुजुर्ग व्यक्ती आहेत ज्यांना ठाणे शहरामध्येच राहायचे आणि ठाणा स्टेशनपासून जवळ असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं जर सिटीमध्येच हवं असणार आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम नको आहे आम्हाला, ह्या सगळ्या पद्धतीचा म्हणजे इथे नाहीच आहे। हे सगळं फक्त घर आहे, खाली फिरायला वगैरे जागा आहे, पण त्याच पद्धतीचं हे घर आहे। 3 BHK फ्लॅट आहे आणि ह्याचा जर आपण फ्लॅटचं एंट्री वगैरे सगळा जर विचार केला तर मला असं वाटतं बाहेर जाताना हा जो फ्लॅट आहे हा ईस्ट साईडला आहे, आतमध्ये येताना वेस्ट साईडला असणार आहे। बिल्डिंगमध्ये लिफ्ट वगैरे सगळे लागलेले आहेत। रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे, पण चांगल्या पद्धतीनं बनवलेली आहे आणि जेव्हा आपण आत येणार आहोत त्यावेळेला वेस्ट असणार आहे। वेस्ट आतमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला ह्या घरामध्ये एवढी मोठी जागाही ऑलरेडी मिळते आणि नंतर हा तुमचा एवढा मोठा प्रचंड असा हॉल असणार आहे। जे हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आणि प्रशस्त अशी हॉलची साईज असेल आणि इथे तुम्हाला उभं राहण्यासाठी एक स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे, ज्यातनं तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तुम्हाला दिसतात। ठाणं हे आता हे ठाण्यातलं सगळं पाचपकड ह्या चांगला नावाज दिला तसा बघितलं तर इलाका आहे आणि हॉलची साईज तुम्हाला जाणवेल की खूप मोठी। आता इथं राहून पेंटिंगची म्हणा या सगळ्या गोष्टींची एकदा आपल्याला करावं लागणार, किंवा कारण की आता इथं भाडेकरू राहून गेलेत त्याच्यामुळे मग त्या पद्धतीनं झालेलं आहे। परत इथं डायनिंगसाठी परत तुम्हाला एक वेगळा स्पेस इथं मिळतो आणि किचन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अप्रतिम खूप मोठं असं एल शेपमधलं मोठं किचन आहे, ज्याच्यात ऑलरेडी गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। आणि मग ह्या साईडला जर आलात तर इथं तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी परत इथं अशी मोठी जागा आहे, जी तुम्ही ह्या साईडला हे सगळं वापरता येईल अशा पद्धतीची ही ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे। तर खरं तर घर चांगलं आहे, सुंदर आहे। माल ह्याच्यात कसं आहे, रिडेव्हलपमेंटची ही बिल्डिंग असल्यामुळे इथे मालक आहे त्या मालकांची संख्या ह्या फ्लॅटमध्ये जास्त आहे, कारण त्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये मिळालेला फ्लॅट आहे। आणि परत तुम्हाला मग इथे एक बेडरूम आहे, जे गेस्ट बेडरूम तुम्ही म्हणू शकता। हे गेस्ट बेडरूमची साईज पण जर बघितली तर मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे आणि इथे परत स्टँडिंग बाल्कनीसाठी इथे तुम्हाला जागा मिळते अशा पद्धतीचं। आणि मग ह्याच्या अपोजिटला ज्या वेळेला आपण जाणार त्यांनी ते इन्व्हर्टरचं कनेक्शन करून ठेवलेलं आहे। अधिक ह्या साईडला जर आलात तर वॉशरूम असं एक वेगळं यांनी बनवलेलं आहे। ह्या साईडला वॉशरूम आहे आणि बेडरूम, त्याच्यानंतर ह्या साईडला परत इथे आंघोळीसाठी परत ही जागा आहे। अधिक तुम्ही इकडे गेलात तर तुम्हाला ते ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला इकडनंच ह्या बाथरूममधने किचनमधनं 2 ठिकाणी एंट्री मिळते। आणि मग हा तुमचा सगळ्यात मोठा असणारा बेडरूम आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खूप मोठा बेडरूम आहे आणि इथे तुम्हाला कपाट जर करून घ्यायचं तर कपाटासाठी ऑलरेडी इथे तुम्हाला जागा आहे। आणि ह्या साईडला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे एक असं वेगळं ह्या साईडला मिळतं। तर ह्या बेडरूमची साईजवरून तुम्ही बघू शकता किती मोठं आणि चांगलं प्रशस्त बेडरूम आहे। आणि मग ह्या साईडला आलं तर परत इथे तुम्हाला अशी ही जी वॉकिंग म्हणा किंवा स्टँडिंग बाल्कनी परत चांगली मोठी ह्या साईडला मिळते, ज्यातनं तुम्हाला हे पुढं झाडं बिडं किंवा जुन्या दुसऱ्या ज्या सोसायटी आहेत तुम्हाला इकडनं ह्या आपल्या बेडरूममधनं दिसते। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता खूप मोठी आणि प्रशस्त आहे। आणि मग आता त्याच्यानंतर आपण इकडे जर आलो तर परत तुम्हाला अजून एक बेडरूम आहे, याची पण साईज जर बघितली तर मोठी, प्रशस्त आणि चांगली। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इकडे एक खिडकी आहे। अधिक तुम्ही इथे कपाट वगैरे बनवण्यासाठी तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। आणि इकडे पण परत तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे। ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं पण मिळते। खूप मोठी सोसायटीने ग्राउंड प्लस 11 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला जो फ्लॅट आहे तो मिडल फ्लोअरला आहे। परत तुम्हाला इथं पण एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट
इथं पण आपल्याला एक असं मिळतं. सो अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळींना शहरामध्ये फ्लॅट हवा आहे त्या लोकांसाठी मला असं वाटतं चांगला ऑप्शन असू शकतो. ज्यांना स्विमिंग पूल, क्लब हाऊस ह्या गोष्टींचं काही लेणं देणं नाही, लिफ्टवाली बिल्डिंग आणि आपल्याला 3 BHK फ्लॅट पाहिजे, तर मला असं वाटतं 2,15,00,000 रुपये ह्या मालकांनी आपल्याला कोट करताना केलेला आहे. पण जर समजा आपण समोर बसलो तर तुम्हाला त्याच्यामध्ये रेट्स कमी होतील. OCCC हे सगळं क्लिअरन्स आहे. कोणत्या बँकेकडनं जाऊन तुम्ही लोन वगैरे सगळ्या सुखसुविधा इथं उपलब्ध आहेत. त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर कोणाला शहरातच जायचं आणि आपल्या बजेटमध्ये ॲडजस्ट करायचं तर हा फ्लॅट चांगला असू शकतो. माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटत आहेत नक्की सांगा. मी काय कोणाला जबरदस्ती करत नाही की मला फोनच करा आणि फ्लॅट बघायलाच म्हणजे बघायलाच या घ्याच माझ्याकडनंच घ्या, बिलकुल नाही. तुम्हाला घर आवडलं, त्याची माहिती हवी असेल तर देतो. त्या पद्धतीनं मग तुम्हाला वाटलं तर कॉल करा. मी काय फोन करत नाही किंवा मला असं काही नाही की मला ते माझ्याकडनंच विकला जावा. पण मला असं वाटतं की वेगवेगळे घरं, वेगवेगळे लोकेशन घेऊन वेगवेगळे आहेत ते घरं तुम्हाला दाखवणं, याच्या पाठीमागचा उद्देश आपला एवढाच आहे. मला असं वाटतं तुम्ही मला जास्तीत जास्त माझे घरं बघा, मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पण काम करण्यासाठी अजून आनंद येईल. जर माझा आनंद टिकून ठेवायचा असेल तर मला वाटतं तुम्ही जास्तीत जास्त घरं बघितले पाहिजेत. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.